जय महाराष्ट्र मित्रांनो, माहिती कामाची यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आणि हप्ता मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माहिती कामाची चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 6000 आर्थिक सहाय्य दिले जाते। हे पैसे 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2000 प्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। आता सर्व शेतकरी 23व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। उपलब्ध माहितीनुसार 23वा हप्ता 20 जूनला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। मात्र काही शेतकऱ्यांना हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे। सर्वप्रथम तुमचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे का ते तपासा। सरकारने पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांचा हप्ता अडकू शकतो। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे, तसेच NPCI मॅपिंग पूर्ण असणे गरजेचे आहे। तिसरी बाब म्हणजे जमीन नोंदणीची पडताळणी पूर्ण असणे आवश्यक आहे। काही प्रकरणांमध्ये जमीन नोंदणीतील त्रुटींमुळे देखील हप्ता रोखला जाऊ शकतो। आता लाभार्थी यादीमध्ये नाव कसे तपासायचे ते पाहूया। सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा, त्यानंतर बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करा। राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा। यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा। तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल। तसेच नो युअर स्टेटस या पर्यायामध्ये तुमचा अर्जाची आणि हप्त्याची स्थिती देखील तपासता येते। इथे तुमचे रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्या, नंतर योग्य कॅप्चा टाकून घ्या आणि गेट OTP वर प्रेस करा। रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येणार, तो सबमिट करा। तुमचे स्टेटस तुम्हाला दिसेल। तुम्ही 23व्या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही तर हे तुम्हाला कळेल। तुम्हाला स्टेटस बघायचे आहे पण रजिस्ट्रेशन नंबर विसरले असाल तर घाबरायचे कारण नाही। नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर प्रेस करा आणि स्क्रीनवर दिल्याप्रमाणे रजिस्टर मोबाईल नंबरवर किंवा आधार नंबर इथे टाकून घ्या आणि दिलेला कॅप्चा योग्य न चुकता इथे टाकून घ्या आणि गेट OTP वर प्रेस करा। मोबाईलवर आलेला OTP भरून घ्या। तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन नंबर रजिस्टर मोबाईल नंबरवर SMS द्वारे पाठवण्यात येईल। SMS मध्ये आलेला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर नो युअर स्टेटस या पर्यायामध्ये टाकून तुमचे स्टेटस चेक करू शकता। मित्रांनो, जर तुम्हाला अद्याप ई-केवायसी पूर्ण करायचे असेल तर ते त्वरित पूर्ण करा। तसेच बँक खाते आणि आधार लिंकिंगची माहिती देखील तपासून घ्या। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळण्यासाठी ही सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।